आज 15 ऑगस्ट आज आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सिंधुदुर्ग जिल्हावासियांना माझ्याकडून मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो। जिल्ह्याच्या विकासासाठी आमचं महायुतीचं सरकार म्हणून ज्या ज्या गोष्टी करण्याची गरज आहेत, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक अग्रेसर जिल्हा म्हणून आणि विकासाच्या दृष्टिकोनातून नेहमी गतिमान ठेवण्यासाठी, प्रशासन पारदर्शक ठेवण्यासाठी, भ्रष्टाचार मुक्त ठेवण्यासाठी, आमच्या जिल्ह्यातल्या जनतेची सुरक्षता ही आमच्या सरकारची आणि जिल्हा प्रशासनाची प्राथमिकता आहे। म्हणून या सगळ्याच गोष्टी नजरेसमोर ठेवून आज आपल्या स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या नागरिकांना मी विश्वास देतो की आमचं प्रशासन हे आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही। माझ्यासाठी एक फार भावनिक क्षण आहे। ज्या जिल्ह्याची सेवा म्हणजे वडील सन्मान्य राणे साहेबांनी 1990 पासून ते आतापर्यंत ते करत आलेले आहेत। राणे कुटुंबीय म्हणून आम्ही ह्या जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकाला आमच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणूनच आम्ही नेहमी पाहिलेला आहे। आणि आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला ह्या जिल्ह्याची सेवा करण्याची जी संधी मला जी आज मिळते आहे, त्याच्यापेक्षा मोठे क्षण किंवा मोठी घटना माझ्या आयुष्यामध्ये नाही आहे। ज्या गोष्टीला आम्ही आतापर्यंत लहानपणीपासून लांबून पाहायचो वडिलांना, त्यात स्वतः त्या स्थानावर उभं राहणं हे माझ्यासाठी फार भावनिक क्षण आहे। आणि म्हणून हे मी कधी न विसरणारा क्षण आहे। त्याचबरोबर माझ्या खांद्यावर तेवढी जबाबदारी पण आहे। भंडारी समाजाचे प्रथमच मायनाक भंडारी यांचं सभागृह आपल्या सिंधुदुर्ग त्याबद्दल काय? एक लक्षात घ्या, हे आपल्या सगळ्यांसाठी ऐतिहासिक क्षण आहे। भंडारी समाजाचं योगदान आमच्या सिंधुदुर्गासाठी नाही, महाराष्ट्र आणि देशाच्या याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। जिल्ह्यामध्ये आमच्या भंडारी समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये इथे राहतो, वावरतो, जिल्ह्याच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योगदान देतो। मायनाक भंडारीजींचं काम स्वराज्याच्या वाटचालीमध्ये फार मोठं आहे। छत्रपती शिवरायांचे आगर प्रमुख म्हणून त्यांचं नावलौकिक आहे। त्यांनी असंख्य युद्ध आमच्या महाराजांसाठी समुद्राच्या माध्यमातून जिंकून दाखवलेले आहेत, स्वराज्याचं नाव मोठं केलेलं आहे। आणि म्हणून आज आमच्या जे जुनं सभागृह होतं ते आमचे जिल्हाधिकारी अनिल पाटीलजींनी अतिशय सुसज्ज करून घेतलेलं आहे। आणि अशा नवीन झालेल्या सभागृहाला अशा महान व्यक्तीचं नाव देणं जे पिढ्यानपिढी लोकांच्या समोर राहील, ते काम आमच्या माध्यमातून केलेलं आहे। आणि छोटासा प्रयत्न मायनाक भंडारीजींना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न झाला। नाही बघा, एक लक्षात घ्या, वाळू आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सभागृहाच्या पटलावर अतिशय स्पष्ट महायुतीच्या सरकारची भूमिका मांडलेली आहे की आमच्या सरकारच्या माध्यमातून वाळू माफिया आणि वाळू चोरी असो, अनधिकृत वाळू उत्खनन असो, याला कुठेही आम्ही गय करणार नाही। भ्रष्टाचार मुक्त प्रशासन कसं असतं हे दाखवण्याचं, कृतीतून दाखवण्याचं काम आणि शब्द महाराष्ट्राच्या जनतेला आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहे। कडक सेक्शन लावून हात कापले पाहिजे वाळू चोरांचे, वाळू माफियांचे। तशा पद्धतीची कारवाई आता पुढे दिसेल तुम्हाला। परत वाळू चोरी करताना 10 वेळा आपल्या कुटुंबाची आठवण येईल, एवढं काम आमचं प्रशासन करेल। तर पण सिंधुदुर्गाच्या भविष्याबरोबर कोणी खेळता कामा नाही।
ज्या गोष्टी माझ्या वडिलांनी कधी त्यांच्या कारकिर्दीमध्ये व्हायला दिले नाहीत ते मी माझ्या कारकिर्दीमध्ये व्हायला देणार नाही. 1988चा आदेशाचा आधार घेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने मास विक्री याला बंदी केली आहे. यामुळे वातावरण तापलं. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड ठाम आहेत, मी केडीएमसी बाहेर मटन पार्टी करणार. बघा, आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आहे. आज शुभ दिवस आहे, पण त्याचबरोबर हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून पण आज फार महत्त्वाचा दिवस आहे, जिथे आपण मटन मांस मच्छी खात नाही. हिंदू धर्माच्या दृष्टिकोन जे आज मटन पार्टी आणि या सगळ्या गोष्टी करते हिंदू द्वेषित आहेत ना. हिंदू धर्माला द्वेष करणारे आहेत. ज्यांना कधी महाकुंभमध्ये पण जेणेकरून प्रश्नचिन्ह निर्माण केला. आज जे कर, आज फक्त स्वातंत्र्य दिवस हा पवित्र दिवस आहे, पण आज गोकुलाष्टमीच्या दृष्टिकोनातून पण हा महत्त्वाचा दिवस आहे. आणि मग हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून अगर एवढा महत्त्वाचा दिवस असेल तरी तुम्हाला प्रॉन्स खायचे, तरी तुम्हाला मटण खायचं, मटण पार्टी खायचे, म्हणजे तुम्हाला हिंदू धर्मावरच द्वेष आहे. मग स्वतःला हिंदू कशाला म्हणून दाखवता? लावा ना नावापुढे दुसरी धर्माची नावं लावून टाका. सांगा आमचा धर्मांतर झालेला आहे, हिंदू धर्माची आमचा काय संबंध सांगून टाका आणि मोकळे व्हा ना. एवढी हिंमत असेल तर मग स्वतःला हिंदू कशाला म्हणतात? बोला आम्ही शेख अब्दुल खान असं म्हणून टाका स्वतःला आणि संपून टाका विषय की आम्ही हिंदू धर्माला मानतच नाही, सांगून टाका. हे जिहादी मानसिकतेचे लोक आहेत ज्यांना हिंदू धर्माचा द्वेष आहे आणि म्हणून हे सगळे मटण पाट्या होत आहेत.